नमस्कार. हॅशटॅग रूपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी चमचमीत शेवग्याची आमटी. त्यासाठी मी इथे सर्वप्रथम लिंबा एवढं खोबरं घेतलेलं आहे. एकदम छोटासा तुकडा घ्यायचा सुक्कं खोबरं. जास्त खोबऱ्याचा वापर करायचा नाही आहे कारण आपल्याला यात शेंगदाण्याचा कूट देखील वापरायचा आहे म्हणून. हे खोबरे छान मी पातळ कापून घेतलेलं आहे आणि गरम तेलावरती मस्त असं भाजून घेणार आहे. खोबरे छान असं व्यवस्थित भाजून झालं की मिक्सरला खोबरं, एक लसणाचा गड्डा आणि मूठभर कोथिंबीर हे सर्व मी वाटून घेणार आहे. तोपर्यंत मी एकीकडे करून ठेवलेलं आहे हे स्वच्छ शेवग्याच्या शेंगा. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या, व्यवस्थित अशा बोटा एवढ्या कापून घ्यायच्या आणि पाण्यात 2 मिनिटांसाठी टाकून घ्यायच्या. आणि एकीकडे एका वाटीत मी 2 ते 2.5 तासांसाठी भिजत ठेवलेली ही चण्याची डाळ. हो, आपल्या आमटीसाठी ही चण्याच्या डाळीचा देखील वापर होणार आहे. म्हणून आधीच 2 ते 2.5 तास ही चण्याची डाळ भिजवून घ्यावी. ती मी इथं घेतलेली आहे. एक छोटी वाटीच घ्यायची, जास्त नाही. आता पहा, खोबरं, कोथिंबीर, लसूण हे मी सर्वात आधी वाटून घेतलं आणि त्यानंतर इथे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट 1 चमचा टाकून परत आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. इथं मी आता टोप गरम करत ठेवलेला आहे. मगाशी आपण जे खोबरं भाजून घेतलं तोच मी हा टोप इथे ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाल्यांची फोडणी करून घ्यायची. सर्वात आता जिरे, 1 छोटा चमचे जिरे वापरलेले आहेत. मस्त जिरे तडतडले की मग यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक छोटासा लाल टोमॅटो वापरायचा आहे. तो देखील आपल्याला तेलावरती छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा मऊसर झाला, 2 ते 3 मिनिटांसाठीचा टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित भाजून झाला की मग यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे भिजवून घेतलेली चण्याची डाळ. स्वच्छ 2दा धुवून घ्यायची आणि मगच पाण्यात भिजत टाकायची. 2 ते 2.5 तासात चण्याची डाळ मस्त अशी भिजून तयार होते. या भिजवून घेतल्याने काय होते, चण्याची डाळ आमटीमध्ये शिजण्यास लवकर मदत होते. म्हणून आपल्याला ही चण्याची डाळ भिजवून घ्यायची आहे आणि मगच आपल्या आमटीला वापरायची आहे. चण्याची डाळ पण 2 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित तेलावरती फ्राय करून घ्यायची, मस्त भाजून घ्यायची. त्यानंतर आता इथे आपण वाटून घेतलेला मसाला, या मसाल्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आपला वापरात येणारा घरगुती मसाला, हळद आणि मीठ हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि फोडणीमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मसाला आपला तेलावरती परतून घ्यायचा आहे. तेलावरती छान असा व्यवस्थित आपला मसाला परतून घ्यायचा. आणि हो, एकीकडे लगेच दुसऱ्या टोपात आपल्याला गरम पाणी देखील करून घ्यायचं आहे कारण आमटीसाठी आपण थंड पाणी वापरणार नाही. गरम पाण्यातच आपल्याला ही आमटी करून घ्यायची आहे. आता मी इथे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा वापरलेल्या आहेत. त्या आपण फोडणीला 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायच्या. लक्षात ठेवा, जेवढा मसाला किंवा तुम्ही कोणतीही आमटी करत असाल तर ती गोष्ट आधी तेलावरती मसाल्यांसोबत व्यवस्थित भाजून परतून घ्यायची. त्यामुळे जेवणाची चव किंवा त्या आमटीची चव दुप्पट होते. हे बघा, किती मस्त असं व्यवस्थित मसाला शेवग्याच्या शेंगांना लागलेला आहे. आता एकीकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता, त्यामध्येच थोडंसं गरम पाणी ॲड करून यामध्ये वापरलेलं आहे कारण आपला मसाला वाया जाऊ नये म्हणून. आता इथं आपल्याला हवं तितकं गरम पाणी ॲड करायचं आहे.
हे बघा मी इथे गरम पाणी ॲड केलेलं आहे. जास्त मसाल्यांचा काहीच उपयोग इथे नाही आहे. आपला जो घरगुती मसाला वापरतो आपण रोजच्या जेवणासाठी, तो जरी नुसता टाकून ही जरी आमटी बनवली तर एकदम चविष्ट लागते. आणि मी इथे फक्त तोच वापरलेला आहे, हळद आणि मीठ. आता मला हवं तेवढं मी इथे पाणी ॲड करते आणि 10 ते 15 मिनिटांसाठी मंद गॅसवर झाकण ठेवून आपल्याला ही शेवग्याची आमटी शिजवून घ्यायची आहे. पाहूया. हे पहा 10 ते 15 मिनिटांनी मस्त आपला शेवगा शिजून तयार आहे. आमटीचा कलर देखील बदललेला आहे. हे पहा किती मस्त आणि सुरेख आमटी दिसते शेवग्याची. मस्त आता भातासोबत किंवा भाकरीसोबत ही शेवग्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे की नाही. छान आणि मस्त सोपी रेसिपी. अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.